आमचे पप्पा घरात केस कापतात कारण की मला बाहेर दुकानात भीती वाटते. पैसे वाचवायसाठी नाही. कोरोनानं आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्यात ही एक गोष्ट शिकवली बरं का. कारण बाहेरच पडायचं नाही म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी आपणच केल्या पाहिजेत. कोरोना हे संकट होतं तसं संधीसुद्धा होती. बसून बसून काहीतरी शिकायला मिळालं. आमच्या शेजारचा हा पडका वाडा, या पडक्या वाड्यात आमचा हा केस कापण्याचा कार्यक्रम चालतो बरं का. बरीच लोक म्हणतात आजपर्यंत काय हजामत केलीस काय. आपण हजामत केली आहे बरं का, केली नाही, अजून बी करतो या. शेवटी कसं आहे, परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवते. आम्हाला कोरोनाच्या परिस्थितीनं हेही शिकवलं. आमच्या लहानपणी असला ताकजाग नव्हता तो. एक म्हातारा न्हावी आमच्या घरला यायचा, पोतं पटकार काहीतरी टाकलं जायचं आणि त्याच्यावर आम्ही बसायचो आणि मग केस कापायला सुरुवात व्हायची. कापायला कुठली कात्रीचा उपयोग नाममात्रच. ते मशीन असायचं, मशीन जे हातानं चालवलं जायचं. हां, अलीकडच्या काळात आपण त्याला टिमर म्हणतो. तर ते काय बॅटरीवर नव्हतं बरं का, हातानंच चालवायचं. आणि आम्हाला पोत्यावर बसवून केस कापली जायची म्हणजे काय आम्ही काय लय मोठं होतं, आमचा मान राखला जायचा म्हणून नवं. काय आहे, केस कापल्यावर ना ती केस खाली पडायची आणि पुन्हा ती लोटून टाकायची अडचण व्हायची. म्हणून आम्हाला बसायला पोतं टाकलं जायचं. मी केस कापून झाली की ती पोतं उचलायचं आणि मग बाहेर पडक्या वाड्यात जाऊन झाडायचं. म्हणजे कापलेल्या केसांची विल्हेवाट लावायसाठी आम्हाला बसायला आसन. ह्यो काय आमचा मान नव्हता. आणि मग आल्याला जो न्हावी आहे ती मुंडका असा धरायचा जाबून 4 बोटात आणि सगळीकडं मशीन फिरवायचं. फॅशन कुठली घेऊन बसला आहे. तेव्हा फॅशन अजून जन्माला यायची होती. आमचं दुर्दैव, फॅशन जन्माला यायच्या अगोदर आम्ही जन्माला आलो. त्यात फॅशनला काय नावं ठेवायची हो. पण आलो आम्ही आपल्या जन्माला. आणि मग आमची फॅशन काय, त्यानं मशीन फिरवायची आणि पूर्ण टाळू करायचं. टाळू म्हणजे टकाल. टकलो हैवान तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं आजच्याला, पण त्या काळात गावागावात असले टकलो हैवान लय असायचे. आणि मग काय हो, त्यातनं बी वाटलंच काहीतरी ठेवावं, केस डोक्यावर पाहिजे ती. तर ती राहिलेली केस जी आहेत ते आमचा बाप पायतानानं काढायचा. त्या काळात बाप असायचा, आता पप्पा झालो. आणि बापाची जी दहशत होती ती पप्पाची राहिली नाही हो. माझ्या अनुभवावरून सांगते. आता तुमचा अनुभव वेगळा असला तर मला काय माहीत नाही, पण माझा तर अनुभव असा आहे बघा. मग आम्ही चालू केलं केस कापायला. आमच्या पोरी न्हाव्याच्या दुकानात नकोच म्हणायच्या, भीती वाटायची त्यांना. मग आता शेवटी पर्याय नाही, बापाला हेही काम करावं लागतं. आम्ही ते केलं, पण हे करताना फार बारकाईनं व्यवस्थित करावं लागतं बरं का. चुकून ही कात्री कानाला लागल. मी ज्या न्हाव्याकडे जायचं तेव्हा न्हावी म्हणायचा, मी जर त्याला म्हटलं अरे कान कापल, ते म्हणायचं कापलेल्या कानाचं पैसे घेत नाही. अरे कानाचं पैसे घेत नाही सगळं खरं आहे, पण गेला ना कान कामातनं. तर या पद्धतीनं आम्ही आपलं प्रॅक्टिस केलं. बघा जमतंय का आम्हाला हे केलेलं प्रॅक्टिस. कारण कसं आहे, शेवटी पर्याय उपलब्ध करावा लागतो. मला येत नाही, मला जमत नाही, आमच्या आयुष्यात कधी काही केलं नाही, आमच्या बापानं आम्हाला असलं कुठलं शिकवलं होतं. आमच्याही बापानं शिकवलं नाही हो असलं, पण आता आम्ही शिकलोच की पोरींसाठी. तिला बऱ्याच वेळा म्हटलं जाऊया दुकानात, तर ती नाही म्हणते. तिथे गेल्यावर ती रडते. इथं मात्र कशी मान करा, निवांत गप थांबते. गंमत आहे का नाही. हां, आता थोडी काळजी घ्यावी लागते खरं आहे, कारण आपण काही ते व्यवसायातलं परफेक्ट नव्हतं. ही पर्याय व्यवस्था म्हणून आपण करतो. शेवटी काय, डोसक्यावरली केस कमी करायची आहे ती.
म्हणजे आपण म्हणतोच की मराठीत म्हण आहे, खांद्यावरलं ओझं नाही डोसक्यावरलं ओझं खांद्यावर करणं. आता हे खांद्यावर करून थांबायचं नाही, खांद्यावरनं बी खाली फेकायची असतील नाही की असं खांद्यावर ठेवून काय करणार. कानापाशी व्यवस्थित कापणं फार गरजेचं असतं, नाहीतर कानाला तो म्हणायचा तसा कात्री लागायची. हो, लई काळजी घ्यावी लागते. तिला केस चावते तो, तिचा 8 तास आहे की खांद्यावर फडकं टाक. बरोबर आहे, आमच्याकडं ते राहिलंच, अंगावर कापड टाकायचं. आम्ही जिथं जातो तिथे आमच्या अंगावर कापड टाकलं जातं. ती कापड लई जणांच्या अंगावरनं आलेलं असतं, त्यानं कधी पाणी बघितलेलं असते का नाही कोणास ठाऊक, आहे का नाही. आणि म्हणूनच कदाचित कोरोनाच्या काळात संसर्ग होईल म्हणून ही दुकानं बंद होती. पण आम्ही मात्र आता हे घरातच चालू केलं. प्रॅक्टिस झालंय बऱ्यापैकी, म्हणून आपलं करत राहते. तुम्ही हे करू शकताय, कुठलीच गोष्ट अशक्य नसते जगात. आणि परफेक्ट माणूस जगात कोण आहे तेव्हा? प्रत्येकाच्यात कमतरता आहेच. तिला लईच केस चावायला लागली म्हणून शेवटी काय केलं, अंगावर कापड गुंडाळलंच. हे स्टीमर, पूर्वीच्या काळात हे नव्हतं. त्या स्टीमरनं आता आम्ही केस हळूहळू कापतोय. ही एक आठवण आहे हो तिच्या बालपणाची आणि आमच्या म्हातारपणाची. जपायला काय हरकत आहे, म्हणून म्हटलं टाकूया यूट्यूबवर, कायमस्वरूपी राहील ना. काही अवघड नसतं. काही गडबड आहे आपल्याला तरी, आणि कुठं जायचं आहे, सावकाश पद्धतीनं करायचं. कानावर केस ठेवायचे नाहीत असं म्हणतात. आता ह्यो लहान मुलांसाठी टिमरच वापरायचा, याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, आपण जर वस्तारा वापरला तर ती बारीक लव असते, आणि ती जी लव आहे ती लव बारीक न राहता पुन्हा त्याची निबार केस होतात. तर ती व्हायची नसतील तर तुम्ही कुठेही जावा तर त्यांना स्पष्ट सांगा की वस्तारा वापरायचा नाही, जे काय आहे ते स्टीमर वापरून करा. तर कानाच्या भोवतीनं आम्ही शिस्तीत केस कापायला लागले. आमचं बाळ कसं आहे बघा, ही आमची स्वरा 5-6 वर्षाची आहे. इथं अतिशय हळू आणि नाजूक पद्धतीनं स्टीमर फिरवावं लागतं. स्टीमरसुद्धा भारीतला आणला तर काहीच अडचण नाही. आता हे आम्ही आमच्यासाठी आणलाय सोडा. हे कल्लं त्या गालावर लय खालीपर्यंत स्टीमर फिरवायचाच नाही. मी सांगितलं त्या पद्धतीनं नाजूक पद्धतीनं हा स्टीमर फिरवायचा. सुंदर पद्धतीनं केस कापून होतात. बघा, साधारणपणे आम्हाला एक अर्धा तास लागला केस कापाय, पण आम्ही एडिट करून एक 10 मिनिटाचं शूटिंग तुम्हाला दाखवतो. कसं वाटतंय बघा. चांगलं वाटलं तर सांगा, पण गिराईक म्हणून माझ्याकडे येऊ नका. माझा दर लय हँगाडा आहे. हँगाडा म्हणजे वेगळा. हां, झाली बघा आमची कन्या तयार. कसे वाटले बघा कापलेले केस. आमच्या पप्पांनी छान केस कापले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.